बाई हा काय नवीन प्रकार. तर नमस्कार मंडळी, हा आहे पुरीचा एक नवीन प्रकार जो आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर मी ते एक जुडी पुदिन्याची पाने नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुदिन्याच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत. तर त्यासाठी मी येथे पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये 1 अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता हे मिक्सरच्या भांड्याला आपल्याला झाकण लावून हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पुदिन्याच्या पाण्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा टाकलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि 1 चमचा आपल्याला ओवा हातावर चुरून टाकायचा आहे. हळदीमुळे आपल्या पुरीला खूप छान असा कलर येतो आणि ओव्यामुळे खूप छान अशी चव येते. त्यामुळे हे दोन्ही जिन्नस आपल्याला या पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जी आपण पुदिन्याची पेस्ट करून मिक्सरमध्ये घेतली होती ती या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पिठामध्ये ही पुदिन्याची पेस्ट व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. घट्टसर गोळा मळल्यामुळे पुरी आपली जास्त तेल ओढून घेत नाही, त्यामुळे कमी पाण्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पुदिन्याची पेस्ट व्यवस्थित अशी आपल्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे मी इथे. त्यानंतर मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे. ही पुदिन्याची पुरी खूप खायला सुद्धा छान असते आणि खूप हेल्दी सुद्धा असते. तुम्ही बनवून नक्की पहा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता यावर प्लेट झाकून आपल्याला 5 मिनिटासाठी हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यातला रवा भिजण्यासाठी आपल्याला 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला बारीक करून घेतला तरी देखील चालेल. आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे पुरीच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि याला थोडंसं पीठ लावून आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता या गोळ्यांना आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. पुऱ्या लाटत असताना पुऱ्या ह्या थोड्याशा जाडसर मध्यम आकाराच्याच ठेवाव्या, जास्त पातळ करू नये. जर जास्त पातळ केल्या तर ह्या पुऱ्या आपल्या अजिबात फुगणार नाहीत. तर अशा पद्धतीने मी इथे 2 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी आपली जास्त तेल ओढणार नाही. आता आपल्याला हे लाटून घेतलेल्या पुऱ्या टाकून द्यायच्या आहेत. तेल आपलं कडकडीत गरम असावं आणि एका बाजूनं पूर्ण भाजल्यानंतरच पुरी आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटवायची आहे. आता तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे आपली ही पुरी फुगलेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच रेसिपीचे व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू.